राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागांची पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव आणि मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी तसंच नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाहणी दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आणि पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले। सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अत्यंत विदारक परिस्थिती आहे। प्रशासनानं नागरिकांना विशेष आवाहन केलं असून गरज असेल तरच घराबाहेर पडावं, तसंच नद्यांना पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये अशा सूचना दिल्या। आज आपण शेतकऱ्यांना मला एवढंच सांगायचं की आज हे संकट आहे, हे शेवटी निसर्गाचं संकट आहे, ह्याला आपल्याला सामोरं हे गेलंच पाहिजे। आपल्याला खचून चालणार नाही, आपल्याला परत उभारी घ्यावी लागेल। यासाठी आपल्याला उभारी घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार म्हणून आम्ही निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मदत करू, सहकार्य करू। काल मुख्यमंत्री यासाठी दिल्लीमध्ये गेले होते की अजूनही माझ्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगलं कसं काय गोष्टी देता येतील, सामान्य माणसासाठी कसं देता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। मी आमच्या इथं महसूल आणि आमच्या कृषी विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की या अतिवृष्टीमुळे ज्याचं नुकसान, ज्याची जमीन खरडून गेली असेल, कुणाचं पिकाचं नुकसान झालं असेल, कुणाचे द्राक्ष, सगळ्याच पिकाचं, फळबागाचं की मोटर वाहून गेले असतील, विहीर वाहून गेली असेल, जमीन खरडून गेली असेल, जनावर वाहून गेले असतील, शेळी वाहून गेली असतील, घरामध्ये पाणी गेलं असेल, घराची पडझड झाली असेल, या सर्वांचं नुकसान भरपाईचे पंचनामे हे केले जातील आणि पंचनाम्याचं काम पूर्ण झाल्यानंतर 10 दिवसामध्ये किंवा दिवाळीच्या पूर्वी माझ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। हे आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे सगळ्यांना आश्वासित करतो। का आत्ताच कलेक्टरांना फोन केला होता, अर्जंट मदत म्हणून राजे मालक मी ताबडतोब त्यांना कलेक्टरांना मदत दादानी तिची घोषणा केली होती, ती मदत अर्जंट मी करायला त्यांना ती मदत। आणि चाऱ्याच्या ट्रका संभाजीनगरवरून आता निघालेल्या आहेत, त्या चाऱ्याच्या बाबतीत सुद्धा कलेक्टरांना आपण कॉन्टॅक्ट करा। महसूलचं कोण आहे इथं? महसूलचं कोण आहे? महसूलचं